एका गावात बिरजू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची पत्नी आणि त्याचे एक मूल हेच त्याचे जग होते. उदरनिर्वाहासाठी तो त्याच्या छोट्याच्या शेतात पिके लावत असे आणि ती पिके विकून तो स्वतःसाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करू शकत होता. त्याच्याकडे इतके पैसे नव्हते, पण तरीही तो खूप आनंदी होता. एके दिवशी दुपारी तो त्याच्या पत्नीसोबत शेतात उभा राहिला आणि प्रार्थना केली. हे देवा, जर पाऊस पडला तर यावेळी सर्व शेतकऱ्यांची पिके चांगले येतील आणि सर्व शेतकरी आनंदाने शेती करू शकतील. हो, तू बरोबर आहेस. जर पाऊस पडला तर यावेळी आपल्या शेतकऱ्यांना भरपूर धान्य मिळेल आणि तू कर्जही घेतले आहेस. जर पाऊस पडला नाही तर तू कर्ज कसे फेडणार? हो सुमित्रा, मी काय करू? काही हरकत नाही, देव सगळं ठीक करेल. अरे देवा, यावेळी शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले आहे. पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. मी या पिकासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्जही घेतले आहे. मी हे कर्ज कसे फेडणार? काही हरकत नाही, आता जे व्हायचं ते झाले. आपली शेजारीण बहीण म्हणत होती की संतोष भाऊ शहरात गेला आहे. शक्य असेल तर तूही शहरात जा. शहरात जाऊन काही पैसे कमवू शकशील, मग तूही कर्ज फेडू शकशील. हो सुमित्रा, आता माझ्याकडे फक्त 2च पर्याय आहेत. एकतर मी शहरात जाऊन काही पैसे कमवू किंवा आपले शेत विकू. पण मला शेत विकायचे नाही, कारण आपल्या उदरनिर्वाहाचा हा एकमेव आधार आहे. नंतर बिरजू आणि त्याची पत्नी दोघेही मिळून ठरवतात की शहरात जाणे योग्य आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बिरजू शहरात जाण्याची तयारी करतो. तो त्याच्या पत्नीला सांगतो, मी रिकाम्या हाताने शहरात जात आहे. मी चांगली नोकरी शोधण्याचा आणि काही पैसे कमावण्याचा प्रयत्न करेन. काही पैसे कमवताच मी तुला खर्चासाठी काही पैसे घरी पाठवीन. तू माझी आणि मुलांची काळजी करू नकोस. आमचा खर्च मर्यादित आहे आणि मी काही दिवस माझ्या आईवडिलांच्या घरी राहणार आहे. तू स्वतःची काळजी घे आणि शहरात जाऊन पैसे कमव. बिरजू निघून जात असताना त्याची पत्नी त्याला काही पैसे देते. हे पाहून बिरजू म्हणतो, तुला हे पैसे कुठून मिळाले? तू कोणाकडून कर्ज घेतले आहेस? नाही, मी कुणाकडूनही कर्ज घेतले नाही. मी माझ्या वाईट काळासाठी हे पैसे थोडे थोडे करून वाचवले होते. आता कदाचित त्यांच्यासाठी योग्य वेळ आली आहे. हे घ्या, हे पैसे ठेवा. राजपाल बॅग उघडतो, त्यात पैसे ठेवतो आणि शहराकडे निघू लागतो. शहरात पोचल्यानंतर तो काम शोधू लागतो. साहेब, काही काम असेल तर मला सांगा. मी कामाच्या शोधात आहे. नाही नाही भाऊ, इथे काम नाही. दुसरे कुठेतरी काम शोधा. मग बिरजू थकून भागून एका गार्डनमध्ये एका झाडाखाली बसतो. तिथे 2 खिसा चोर एकमेकांशी बोलत असतात. कालपासून आपल्याला एकही माणूस भेटलेला नाही. हो, बघ तिथे एक झाडाखाली एक माणूस बसला आहे. वाटतं त्याच्याकडे खूप माल आहे. यावेळी आपण रिकाम्या हाताने परतायचं नाही. हो, तू बरोबर आहेस चंगू. तुझी नजर खूप तीक्ष्ण आहे. त्याच्याकडे नक्कीच काहीतरी असेल. आता त्याची स्तुती करणे थांबव आणि कामाला लाग. मी त्याला गप्पा मारतो आणि तू त्याची बॅग घेऊन गायब हो. एक खिसा चोर बिरजूकडे जातो आणि त्याच्याशी बोलू लागतो. श्याम बाबू, कसा आहेस? मी तुला खूप दिवसांनी पाहिले. अरे भाऊ, तू कोण आहेस? मी तुला ओळखतही नाही. आणि माझं नाव श्याम बाबू नाही, माझं नाव बिरजू आहे. बिरजू. अरे हो, मी तर विसरलोच आहे की तुझं नाव बिरजू आहे. तर मला सांग, तू कसा आहेस? तुला काय सांगू भाऊ, मी कामाच्या शोधात या शहरात आलो आहे, पण मला काम मिळत नाहीये. जर तू मला ओळखत असशील तर माझ्यासाठी प्लीज काही काम सांग. ते दोघे बोलत असतानाच मंगू बिरजूची बॅग घेतो आणि गायब होतो. पहिला खिस्सा चोर म्हणतो, अरे भाऊ, तुला ओळखण्यात मी चूक केली असे दिसते. मला जाऊ दे. शहरातील लोक विचित्रच असतात ना. प्रथम ते तुम्हाला ओळखत असल्याचा आव आणतात आणि नंतर ते स्वतःच तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात.
याच दरम्यान बिरजू त्याच्या बॅगकडे पाहतो, पण तिथे त्याची बॅग न मिळाल्याने निराश होतो आणि म्हणू लागतो, शहरातील लोक खूप क्रूर आहेत. ते गरिबांच्या बॅगाही सोडत नाही. अरे देवा, माझे काय झाले आहे? आता या शहरात मला कोण मदत करेल? देवा, कृपया मला मदत कर. तो देवाला प्रार्थना करतो आणि तेवढ्यात बिरजूच्या मागून एक वेदनादायक आवाज येतो. मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. तो आवाज ऐकून बिरजू मागे वळून पाहतो आणि त्या आवाजाच्या दिशेने जातो तर रस्त्यावर एक व्यक्ती जखमी होऊन पडली होती. त्याच्याजवळून अनेक लोक जात होते, पण कोणीही त्याला मदत करत नव्हते. बिरजू ताबडतोब जातो आणि त्या माणसाला बसवतो आणि त्याची जखमी अवस्था पाहून तो ताबडतोब त्याला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करतो. रुग्णालयात गेल्यानंतर तो डॉक्टरांशी बोलतो. डॉक्टर साहेब, त्याला पहा, तो खूप जखमी झाला आहे आणि वेदनेने ओरडत आहे. डॉक्टर त्या व्यक्तीची अवस्था पाहतात आणि म्हणतात, बघा भाऊ, तो खूप जखमी झाला आहे. उपचार ताबडतोब सुरू करावे लागतील. यासाठी तुम्ही काही पैसे आणले आहेत का? माझ्याकडे पैसे नाहीत. मी स्वतः भुकेला आहे आणि कामाच्या शोधात इकडे तिकडे भटकत आहे. पण मी त्याला जमिनीवर जखमी अवस्थेत पडलेले पाहिले आणि मी त्याला रुग्णालयात घेऊन आलो. डॉक्टर खूप दयाळू होते. डॉक्टरांनी ताबडतोब त्या माणसावर उपचार करायला सुरुवात केली आणि काही वेळाने ते बाहेर आले. मग बिरजूने त्याच्या खिशातून एक पर्स काढली, जी त्याला जखमी माणसाला रुग्णालयात आणताना त्यांच्या खिशातून पडताना आढळली. त्याने ती डॉक्टरांना दाखवली आणि म्हणाला, हे घ्या डॉक्टर साहेब, ही त्या माणसाची पर्स आहे. मी ती उघडलीही नाही. तपासा, कदाचित त्यात काही पैसे असतील. डॉक्टर त्याची पर्स तपासतो आणि त्यात अनेक ओळखपत्रे आणि क्रेडिट कार्ड आढळतात. डॉक्टर त्याचे ओळखपत्र तपासतो तेव्हा त्याला कळते की तो शहरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. तो लगेच बिरजूला म्हणतो, तू त्याला रुग्णालयात आणलेस, हे चांगले केलेस. तुला माहिती आहे की तो शहरातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. डॉक्टर बिरजूची प्रशंसा करतो आणि त्याला म्हणतो, तो उद्या सकाळी शुद्धीवर येईल. तू उद्या सकाळी येऊन त्याला भेटू शकतोस. बिरजू रात्रभर बागेत झोपतो आणि सकाळी रुग्णालयात परत येतो. बिरजू डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब, त्यांची तब्येत आता कशी आहे? तो आता पूर्णपणे ठीक आहे ना? हो, तुम्ही त्यांना आता भेटू शकता. डॉक्टर बिरजूची त्या माणसाशी ओळख करून देतात आणि म्हणतात, हा बिरजू आहे. हा तोच आहे ज्याने तुमचा जीव वाचवला आहे. तुम्ही जखमी असताना त्यांनी तुम्हाला रुग्णालयात आणले. मग तो श्रीमंत माणूस म्हणतो, माझा जीव वाचवल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही काय करता? हो, मी गावातून शहरात चांगल्या नोकरीच्या शोधात आलो आहे, पण मला अजून नोकरी मिळाली नाही. माझ्यावर खूप कर्ज आहे. मी ते कर्ज फेडण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी शहरात आलो आहे. शिवपालजींना आश्चर्य वाटते की इतक्या अडचणीत असतानाही या व्यक्तीने मला रुग्णालयात आणले. मग ते म्हणतात, मला हे जाणून खूप आनंद झाला की या काळातही तुमच्यासारखा चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे. तुम्ही एक काम करा, उद्या माझी सुट्टी आहे, त्यामुळे तुम्ही मला रुग्णालयातच येऊन भेटा. बिरजू त्याचे आभार मानून तिथून निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी त्याच वेळी रुग्णालयात पोहोचतो. रुग्णालयातून दोघेही शिवपालजींच्या घरी जातात. घरात प्रवेश करताना बिरजू एक मोठा राजवाडा आणि मोठ्या गाड्या पाहून आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो की ही व्यक्ती किती श्रीमंत आहे. बिरजू आत जातो आणि सोफ्यावर बसतो. मग शिवपालजी नोकराला पाणी आणि काहीतरी खायला आणायला सांगतात. शिवपालजी म्हणतात, बिरजू, तोपर्यंत तू काहीतरी खा. मी 15 मिनिटात येतो. बिरजू जेवल्यानंतर थोडा आराम करतो. मग शिवपालजी येतात आणि म्हणतात, बिरजू, माझा शहराबाहेर एक मोठा कारखाना आहे, ज्यामध्ये शेतीशी संबंधित उत्पादने बनवली जातात. अन्नाची कोणतीही समस्या नाही. तिथे तुम्हाला खाण्यापिण्यासाठी सर्व काही मिळेल.
तुम्हाला राहण्यासाठी घर मिळेल. जर तुम्ही सहमत असाल तर तुम्ही हे काम करू शकता. माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट आहे. तरीही मी एक शेतकरी आहे. मला शेतीची चांगली माहिती आहे. मी हे काम चांगल्या प्रकारे करू शकेन. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला येथे आणू शकता आणि राहू शकता. शिवपालजी बिरजूला काही पैसे देतो, ज्याद्वारे तो त्याचे कर्ज फेडू शकतो. मग बिरजू आपल्या गावी जातो आणि त्याचे कर्ज पूर्णपणे फेडतो आणि आपल्या कुटुंबासह शहरात परततो. शिवपालजी स्वतः बिरजूच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलतात आणि त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील करतात. बिरजू कारखान्यात परिश्रमपूर्वक काम करतो आणि आपल्या कुटुंबासह आनंदाने राहतो. आता बिरजू पूर्णपणे मोकळा झाला होता आणि आपल्या मालकाचे आभार मानतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.